मला कोणी सांगितलं उमेदवार आहेत? आता ते आमदार आहेत. मी आमदाराच्या विरोधात करतोय, उमेदवाराच्या विरोधात नाही करत. आमदारांनी जे आमचं बायोमेट्रिक सर्वे थांबवला त्या आमदाराच्या विरोधात करतोय, उमेदवाराच्या विरोधात करत नाही मी. हा थोडं तुमचा तफावत निवडणुका होत्या, काही गोष्टीचा आम्ही वेट अँड वॉच करत होतो. अधिवेशनाची आम्ही वाट पाहत होतो का या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती सकारात्मक काही निर्णय घेतील आणि ते आमदार आणतील, पण त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक निर्णय काही घेतलाच नाही. त्यांनी फक्त सिडको आणि ते ह्याच्यावरती ताशेरे ओढले. झोपडपट्टीबद्दल आणि प्रकल्पग्रस्तांबाबत त्यांनी ते बोलायला पाहिजे होतं, त्याच्यावरती त्यांनी काही बोललंच नाही. म्हणून एक आम्हाला माहिती आहे की अब नाही तो कब नाही. आता जर हे झालं नाही तर हे जर प्रेशर टॅक्टिक्स करत असतील मंत्री महोदयांवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती उपमुख्यमंत्र्यांवरती, तर आम्हाला पण आमचा हक्क आहे ना. संविधानाने आम्हाला आमचा हक्क दिलेला आहे. आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्हाला आमची लढाई लढायला लागणार आहे. त्यांनी कुठला शोध लावलाय मला माहिती आहे. एफएसआयचा प्रश्न येतोच कुठं? आता तर पहिला बायोमेट्रिक सर्वे होणं महत्वाचं आहे. सर्वे झाल्यानंतर या सर्व गोष्टी पुढच्या आहेत, त्याला पण 2-3 वर्ष जातील. बायोमेट्रिक सर्वे अमुक अमुक या सर्व गोष्टी झाल्यानंतर. आणि मी एफएसआय का मी देणार आहे का? एफएसआय देणारं शासनच आहे. शासनाला त्यांनी सांगावं ना. त्यांनी बोललेत ना, मी आता क्लिप दाखवला, त्यांनी बोललंय त्यांनी ते करून आणावं ना शासनाकडनं. मी तर बोलतो मला 2 एफएसआय करून रेग्युलाइज करून द्या आम्हाला. कारण खालचं घर आणि वरचं घर गरजेपोटी बांधलेली घरं आहेत. आता ती गरजेपोटी बांधलेली घरं आहेत म्हणजे खाली एक रूम आहे, वरची एक रूम आहे. मोबदला दोन्ही रूमला भेटायला पाहिजे, ग्राउंड फ्लोरला आणि पहिल्या मजल्याला. मी काय बोलतो, मी जर सह्या घेतलेल्या आहेत तर त्याने चिंचपडा बाजूला ठेवावा ना. चिंचपडा हा एरिया बाजूला ठेवावा. त्यांनी बोनकोड्यापासून सुरुवात करावी, तिकडनं सुरुवात करावी ना. करायला कोणी थांबवलं माझं, पण कुठं तरी सुरुवात व्हायला पाहिजे. माझं तर म्हणणे एका वेळेस संपूर्ण नगरांमध्ये सुरुवात व्हायला पाहिजे, सर्वच नगरांमध्ये सुरुवात व्हायला. विजय चौगुलेचा काय संबंध? मी काय जबरदस्ती केलं? थांबव माझा बोनकोड्याला तुमचं चालू करा. तुम्हाला पॉझिटिव्ह, मग काल कशाला पत्र काढायला पाहिजे? काल पत्र घाईघाईत कशाला काढायला पाहिजे पत्रात? विजय चौगुले पीसी घेतो म्हणून झोपडपट्टीचे. आणि सकारात्मक कुठल्याही दृष्टिकोन नजरेसमोर नाही आणला तर आमरण उपोषण हे ठरलेलं आहे आणि ठरलेलं आहे. आता प्रकल्पग्रस्तांचं पण काल पत्र काढलंय, गरजेपोटी घरं. आता गरजेपोटी घरं राहिली नाही, गरजेपोटी बिल्डिंग झाल्यात. आता त्या बिल्डिंगला रेग्युलाइज करायला पाहिजे. मला इशारा आहे तो दिलेला आहे. माझी लढाई आमदाराच्या विरोधात आहे. आमदारांनी ते थांबवलंय म्हणून मी आमदाराची लढाई लढतोय. राज्य सरकारने कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सारे सर्वे थांबवलेला नाहीये. त्यांना फक्त काय प्रेशर टॅक्स यूज करून, आता काही लोकांचं धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी परिस्थिती आहे. म्हणून कोणी प्रेशर टॅक्स यूज करून त्या गोष्टी केलेल्या आहेत. आमचं म्हणणं आहे ते चालू व्हायला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत चालू व्हायला पाहिजे. आता त्यांनी करून आणावं ना. आम्ही मतदान केलंय त्यांना, आमदार म्हणून आम्ही निवडून आणलंय त्यांना. आम्ही विरोधात असेल तर गोष्ट वेगळी होती. आम्ही त्यांच्याबरोबर युतीमध्ये होतो. आम्ही त्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यांना मतदान केलंय. मग त्याने आमच्याच उरावर का उठावं? सकारात्मक त्यांनी आमच्याबद्दल करावं. तर 1 ऑगस्ट पासून मी उपोषणाला बसणार, आमरण उपोषणाला. जर या गोष्टीचं नाही सुद्धा थोडा हे करायला लागतं आपल्याला. घरामध्ये सुद्धा जर झालं तर थोडा राग दाखवायलाच लागतो. न्याय जर असं वेगळ्या पद्धतीने एका भावाला वेगळा आणि एका भावाला वेगळा, जर तुम्ही कॉलनीमध्ये वेगळा न्याय देताय आणि झोपडपट्टीमध्ये वेगळा न्याय देताय तर ते करायला लागतं. 2 भावामध्ये जर एका भावाला जर वेगळा न्याय मिळाला आणि एकाला वेगळा न्याय मिळाला तर भाऊ विरोधात जातो कुटुंबाच्या. आमरण उपोषण एकाबद्दल नाही येत तोपर्यंत मी नाही आमरण उपोषण मागितलं. का नाही सुटणार? माझं तेवढा मॉरल पॉवर, ज्या पद्धतीने मी SRA पर्यंत घेऊन आलो, दारात लोकांच्या दरवाज्यात घेऊन आलो नव्या मुंबईचा. 25-30 वर्षामध्ये यांनी SRA फक्त बोललेत, पण त्यांनी कधी झोपडपट्टीचा सकारात्मक व्हायला पाहिजे असा दृष्टिकोन ठेवलाच नाही आमदारांनी. म्हणून मी हे करतो होईल. मला माझं मॉरल बोलते, नाही तर या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन. ही 2 प्रकार आहेत. आमरण उपोषण या हाताने मी प्राणाची हे नाही करणार, परवा नाही करणार. या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन. जे होईल ते होईल.